अक्षय ही जोडी सलामीची. प्रभाकर देशमुख पहिलं षटक, पहिला गोलंदाज. प्रतीक स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अक्षय. पहिला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. प्रतिवर एक बाउन्स आणि रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी आपण पाहतोय. सर काय झालं? वाईट चेंडू सर. बारा प्लेयर आहे आणि सर्वांच्या देखत ते दाखवलं गेलं. दोन्ही 12th मॅन या ठिकाणी आहेत, त्यांनी पण लाईव्हला पाहिलं. इथेचे बाजूलाचे वर्णीचा पण माझ्या बाजूला, काही टेन्शन नाही. तर पहिला चेंडू आणि तो वाईट चेंडू, प्रतिवर एक बाउन्स त्या ठिकाणी निघून गेला. या दरम्यान आपण पाहतोय कार्पेट पद्धतीने चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावा. दवेली ग्रामपंचायत सदस्य निलेश विर्ले या ठिकाणी उपस्थित. निलेश यादव विर्ले या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे सुरेख फटका, चेंडू भिरकावला डीप मिड विकेट मध्ये, चेंडू आउट ऑफ पार्क. प्रतीकच्या बॅटमधून आला एक बेहतरीन 7 धावेसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू आणि विकेटचं पतन प्रतीक आपण पाहिलं गेलं. 5 झाला झटका आपण पाहतोय या ठिकाणी. जो अग्रेसर झाला होता बॅटिंग करत असताना, तुफान बॅटिंग करत होता, त्याला माघारी पाठवले प्रभाकर. हा अनुभव आहे, सिनियर प्लेअर आहेत, कर्ज टेनिस क्रिकेट मधले अनुभव आहेत. एक संदेश ठाकरे आपणास विनंती आहे, आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधायचे. संदेश ठाकरे.
ते पुन्हा एकदा इनसाइड एज फलंदाज बाद बॅक टू बॅक विकेट आपण पाहतोय. प्रभाकर पहिल्यांदा मागत होता, पहिले 4 चेंडू मागत होता, पण त्यानंतर कमबॅक करत असताना 17 या आकड्यावरती लगातार 2 खतरा, 2 विकेट प्राप्त झाले 17 या आकड्यावरती. बॅक टू बॅक सलगच्या 3 विकेट. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर पहिला तर अग्रेसर झाला होता फलंदाज, तर इथे 17 आकडा खतरा ठरलाय. 3 विकेट लगातार 17 आकड्यावरती. प्रभाकर देशमुख पहिल्या 3 चेंडूवरती मागत होता, पहिल्या 3 चेंडूवरती प्रभाकरने 17 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर कमबॅक करत असताना विकेट टू विकेट, विकेट टू विकेट, विकेट टू विकेट, सलगच्या 3 विकेट घेतले गेलेत. विकेटची हॅट्रिक. निखिल आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. दीपक नवीन गोलंदाज, पहिल्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना, 17 धावेवरती 3 फलंदाज लगातार बाद झाले. 17 आकड्यावरती 3 फलंदाज गारद झालेत. लाईट पोल बंद झालं बघा, लाईट्समॅन जरा पोल बंद झालं बघा तिथं. आणि प्रेक्षकांना विनंती असेल, जिथे जिथे लाईटचे पोल आहे तिथून दूर उभे राहा, कारण वायर्स थोड्याशा लूज आहेत, आपण तिथे पोहोचू नका. विनंती असेल, जिथे जिथे लाईटचे पोल आहे तिथून दूर उभे राहा. आपण पाहता या ठिकाणी एक महत्वपूर्ण टुर्नामेंट A1 ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये अनेक नामवंत पॅकर, अनेक नामवंत व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित. मॅचचा आनंद या ठिकाणी लुटला, त्या सर्व आपण पाहतोय. प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. A1 जोडी अर्थात मिजानभाई नझीर आणि इम्रानभाई शेख यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. गल्ली से दिल्ली तक, लंडन से थायलंड तक सर्व शुभेच्छा देण्यासाठी जरूर त्यांना जॉईन झालेत. अफलातून कमबॅक पाहिलं गेलं. एक महत्वपूर्ण मॅच मित्रांनो. पुन्हा एकदा याच मैदानावरती 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर आणखीन एक मोठी स्पर्धा पाहावयास मिळेल. दोस्ती ग्रुप जावाबाई पुरस्कृत दामद चषक, जो चषक आपण वेटिंगला ठेवला होता, कारण हा चषक आला होता. मिजानभाई यांच्या वाढदिवसानिमित्ताने ट्रॉफी 25 तारखेला व्हायला पाहिजे अपेक्षा होती, त्यामुळे दामद चषक आपण वेटिंगला ठेवला होता. तर दामद चषक मध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे, टावर बंद झालाय. लाईट्समॅन जरा बघा, कुठे गेले लाईटवाले? गेलाय. ओके, धन्यवाद. लाईट्समॅन पोहोचले तिथे, टावर चालू होईल. मित्रांनो, जर 15 तारखेपासून असलेल्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचे, जरूर आपण संपर्क साधा. राजेश भोईर, नितेश तरे, खुराम नजे, बबलू दादा नजे, फरहान नजे, संपर्क साधायचे.
आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ. भिवंडी टेक्सटाईल्स, नेरळ. लीलन, खादी, कॉटन, स्पेशल व्हाईट आणि लग्नासाठी बस्ता, शेरवानी, सूट, जोधपुरी आणि हो, ऍक्सेसरीज सुद्धा. भिवंडी टेक्सटाईल्स, तुमच्या विश्वासाचं नवं ठिकाण. टॉप नंबर 1-2, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळम रोड, नेरळ येथे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ. भिवंडी टेक्सटाईल्स, नेरळ. लीलन, खादी, कॉटन, स्पेशल व्हाईट आणि लग्नासाठी बस्ता, शेरवानी, सूट, जोधपुरी आणि हो, ऍक्सेसरी. ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पानवाले भाईजान, चायवाले काका, चाचा झाले. पहिल्या षटकात आले 17 धावा, 17चा खतरा आपण पाहिलं गेले. हरेश्वर मोहीर पुरस्कृत वंजारपाडा B+ साठी हा खतरा होता. वरने संघाकडून एक अनुभवी गोलंदाज प्रभाकर देशमुख जो पहिले 3 चेंडू महागडा होता, त्यानंतर स्वतः सावर लगातार 3 विकेट. स्लो डिलिव्हरी होती, तिथे फसले गेले फलंदाज आणि 3 महत्वाची विकेट. प्रतीक, दर्शन आणि विवेक लगातार बाद झालेत. निखिल आणि अक्षय पहिले 6 चेंडू नॉन स्ट्राईकला. अक्षय आपण पाहतो स्ट्राईकला. इथे शॉर्ट चेंडू ढकलला, चेंडूला आनंद चेंडू परत पोहोचला नाहीये. आनंद आणि मनोज या दोघांमधून चेंडू 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. चौकार. निलेश धुले आणि आमचे विशाल भवारे हॉटेल सरकार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती असेल त्यांना या पण व्यासपीठावरती. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. खूप मोठी आणि A1 जोडीच्या माध्यमातून विनंती केली जाते, हॉटेल सरकार आपण व्यासपीठावरती यायचे. आणि निलेश धुले, इम्रान भाई यांच्याकडून आमंत्रित केले जाते, आपण लगेच व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. विशाल आणि निलेश, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. इथे चांगला फटका अक्षयच्या बॅटमधून, आणखीन एक दणका चेंडू करतो दन 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 करत सीमारेषे पलीकडे. 4 धावींसाठी आला. थर्डमॅन 2 मध्ये चौकार. तर चेंडू पुरवायचे, जुना चेंडू आपण मैदानात पुरवायचे. विनंती असेल खुरमबाई, चेंडू मैदानात पुरवा. थोडंसं लक्ष द्या, आपले पंच त्या ठिकाणी आहेत, त्यांनी सांगितलं रोलिंग चेंडू मैदानात पोहोचवा. आणि जे प्रेक्षक आमचे आहेत त्या ठिकाणी जर बघा, फक्त चेंडू शोधताना मित्रांनो मोबाईल टॉर्चचा वापर करा.
हा सर, बॉल ठेवा तुमच्याकडे, जेव्हा लागेल तेव्हा आपण पाहतोय. लगातार आपण पाहतो, चांगले 2 चौकार पाहिले गेले अक्षयच्या बॅटमधून. इथे खुटनाटे फटका मारण्याचा प्रयत्न, बडी स्ट्रॉंग ऑन रिझर्व मध्ये मनोजनी चेंडू उचललाय. एक सिंगल त्या ठिकाणी पाहतो, एका सिंगलने स्कोरकडे अग्रेसर झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं 3 चेंडू मध्ये 17 धावा होता, त्यानंतर उर्वरित 3 चेंडू मध्ये 3 विकेट पाहिले. इथे पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय. इनसाइड एज, चांगला कमबॅक पाहिला गेला गोलंदाज दीपकचा. फलंदाज बाद, आणखीन एक झटका निखिलच्या स्वरूपात दणका दिला गेलाय. वारेश्वर भोईर पुरस्कृत वंजारवाडा B+ साठी हा दणका असेल. 26 या आकड्यावरती चौथा झटका होऊन दे. टॅप केलाय चेंडूला, तो जरूर आमचे विनंती करतो आपण स्टेजवरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आलेत ते व्यासपीठावरती, त्यांचं मनापासून गोड गोड कौतुक. मॅचचा आनंद घेतात आणि कारण खुरमबाईचे मोठे फॅन आहेत ते. 27 धावा, 4 विकेट, शेवटचा चेंडू असेल. 4 षटकांची मॅच, चांगली सुरुवात आहे. रन्स पण आलेले आहेत आणि त्यावरती आपण पाहिलं गेलं विकेट म्हणजे जो वॅकंट ज्याला म्हटलं जात आहे, जी व्हील म्हटली जाईल, त्या व्हीलमध्ये पाहिलं दोन्ही संघ त्या गॅपमध्ये बसतात. कारण एकीकडे 4 विकेट महत्वाचे प्राप्त झालेत आणि दुसरीकडे पाहिलं गेलं 27 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा चेंडू दीपक, इथे थोडासा शॉट ठेवला, शरीराच्या जवळ घेतला, चेंडूला केसला पाठवला. फाईन रिझन मध्ये सीमारेषे पलीकडे रन्स मिळतील 4. या शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कडे जाऊन पोहोचली 4/31. होऊन दे. बडवल सी, गणेश नगर आपण पाहतोय. जरूर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण इनिंग ब्रेक मध्ये इथे येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. शेवटचं षटक सुरू असताना आपण या ठिकाणी येऊन थांबा. मॅच या ठिकाणी चालू आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल.
हॅलो. बघा, श्री गणेश पिंपळी संघाची बॅट एका ऑटोमध्ये होती, ब्ल्यू बॅगमध्ये. एसएन स्पोर्टची जी बॅट आहे, जर कुणाला सापडली असेल तर कृपया आणून द्या. रिक्षाच्या पाठीमागे ठेवली होती. आपण रिक्षामध्ये बसला असाल, ती बॅट जर आपल्याला सापडली असेल तर कृपया करून ती बॅट आणून द्या. जर लाईव्हच्या माध्यमातून जर चुकून कुणाकडे बॅट गेली असेल तर जरूर त्याने आणून द्या. आनंदचा हा चेंडू आपण पाहतो, गॅप मध्ये टाकला चेंडूला, चेंडू थांबणार नाही. वन बाउन्स चेंडू पुन्हा एकदा पलीकडे होतो आहे. सीमारेषा पार झालाय. 4 धावेसाठी चौकार. कारण मित्रांनो, आपण जसं आपली बॅट सांभाळतो, आपला पॉकेट सांभाळतो, आपला मोबाईल सांभाळतो, एका क्रिकेटरला आपली बॅट खूप प्यारी असते. आणि ती बॅट जर कोणाला सापडली असेल तर कृपया आणून द्या. ते सुरेफटका चेंडू पाठवलाय थेट बॅनर वरती. एवन जोडी चषकाला सलामी देणारा हा षटकार, आणि यासाठी एवन जोडीकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. लागतात नितेश ना. आयोजक एवढं हुशार असतात ना, प्रत्येक बॅट्समॅनला, प्रत्येक झेलला सर्वांना बक्षीस वाटतात. पण कधीतरी डीजे वाले, आमचे अंपर आहेत, आमचे समालोचक आहे, आमचे स्कोरर, यांना कधीतरी बक्षीस वाटत नाहीत. टॅप केल्या चेंडूला कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय, जरूर चेंडू होणार फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. डीजे मास्टर 45 4 गाड्यांच्या मोबदल्यात 2 पॉइंट, म्हणजे बोललं ना, 2 षटकांनी 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अक्षय जरी प्रतीक बाद झाला असेल, तो सलामी गेला. अक्षय अजून मैदानावरती आहे. लायनल लेन मध्ये बरकत आनंद. वाईट चेंडू स्वेर मारा या ठिकाणी पाहतो. अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 15 चेंडूमध्ये 46 धावा झालेत. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक या इनिंगचा. इथे सुरेख फटका, हात खोलण्याचा मोका, आणि मोक्यावरती दिला ठोका. चेंडू होणार सीमारेखा पलीकडे. वन बाउंस चेंडू झाला फरार. रस मिळतील 4. इथे आला टपाटप टपाटप चौकार. चांगला चेंडू आपण पाहिलं, समोर होतो चेंडू, खूप दूरवर फेकला होता. बाष्पांच्या रगाडमध्ये होता, आणि तिथे आभी अफलातून कामगिरी करतो. तू शेअर माहीत सव्वा शेअर, अशा प्रमाणे अक्षय आणि आभी कामगिरी करतात. इथे स्लोअर बाउन्सर चेंडू आपण पाहिला गेला. गती परिवर्तन पाहिले गेली. आनंदकडून धावा मारता येतात, कारण वर्णे संघाकडे आनंद आहे, गणेश आहे, संदेश आहे, चांगले खेळाडू आहेत. स्वतः मनोज आणि प्रभाकर हे चांगले खेळाडू आहेत.
इथे फलंदाज झाला बाद. धावसंख्या काढल्यानंतर आपण पाहतो पहिल्या 3 चेंडू घातक ठरतात गोलंदाजासाठी, पण उर्वरित ते 3 चेंडू असतात तिथे गोलंदाज कमबॅक करतो आणि ते घातक ठरतात ते फलंदाजासाठी. धावसंख्या तेवढीच 50. या ठिकाणी सुरू आहे आणि आदेश एकनाथजी धुले यांचे मोठे बंधू तुषार एकनाथ धुले जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि खास करून पुण्यावरून ही मॅच पाहायला या ठिकाणी उपस्थित झालेत. मी तुषार एकनाथजी धुले साहेबांना विनंती करतो, या तुषार आपण व्यासपीठावरती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. या मैदानावरती आपण उपस्थित आहात, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. आदिशजी आपण या ठिकाणी आला असाल, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. मयूर देशमुख आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला 50 धावा स्कोर कार्ड वरती 5 गड्यांच्या मोबदल्याच्या 50 धावा आहेत. दूरवर फेकला गेला वाईट चेंडू आपण पाहिला गेला, लाईन सोडून गेला चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली 51. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. त्यानंतर टॉस केला जाईल. श्री गणेश पिंपलोली विपक्ष श्री गणेश भडवलसी. इथे शॉर्ट पिच चेंडूला भरपूर समाचार. चेंडू पाठवला सीमारेखा पार. 6 धाव्यांसाठी आपण पाहिलेला षटकार. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याचा भरपूर समाचार पाहायला गेला. आपण लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले पाहू शकता. राईट हँड उर्दू विकेट मारा. समोर होता चेंडू, शॉर्ट होता, थोडासा खराब चेंडू होता, लेग साईडला जात होता, त्याला त्याच दिशेने पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धाव्यांसाठी षटकार. धावसंख्या 57. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. काय घडलं असं मैदानात पाहिलं. या अगोदर वर्णे संघाकडून चांगली गोलंदाजी झाली होती. इथे पाहिलं गेलं आपण इथे पाहिलं गेलं सुरेख चेंडू रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न केला. डॉट चेंडू केला अक्षय. जो अक्षय आपण पाहतो 19 या आकड्यावरती गेलतो, त्याला साथ देतो तो कपिल जो नॉन स्ट्राईकला आहे. अभि पण 19 धावा करून माघारी परतला. 16 धावा करून प्रतीक माघारी परतला. धावसंख्या 57. इथे सुरेख फटका. फाईन रिझर्व मध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचला गेलाय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चितेके चपलाईने धावलाय. नाही इथे माघारी परतावं लागेल कपिलला. धावबाच्या स्वरूपात विकेट आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात रवाना होईल तो कुणाल.
करू नका. तर कोणत्या प्रकारची रन नाही, कारण धाव पूर्ण केली नव्हती, त्यामुळे कोणत्या प्रकारची धाव या ठिकाणी नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 58-59 धावांची गरज आहे. तर मित्रांनो, ज्यांना ही 15च्या रजनीला ज्यांना प्रवेश घ्यायचंय त्यांनी आपलं नाव जरूर, जे नावं तुम्हाला दिलेत त्यांच्याकडे द्यायचे. टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस साठी आपण आमंत्रित करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री गणेश क्रिकेट संघ बडवल सी गणेश नगर या ठिकाणी पूर्णपणे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. नादिर चाचा, आपण यायचं, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस या ठिकाणी केला जातोय. तर टॉस या ठिकाणी श्री गणेश क्रिकेट संघ बडवल टॉस जिंकले आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 षटकाचा सामना. श्री गणेश पिंपळी संघ आपल्यास असेल बॅटिंग. इनिंगकडे आवाज ऐकूया आपण योगेश ढोले यांचा. तर जरूर येणारी 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर या दरम्यान दामद चषक 6 दिवसाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली. प्रत्येक दिवशी 8 संघ खेळवले जातील आणि या स्पर्धेसाठी आपण संपर्क साधायचा आहे. राजेश भोईर, नितेश तरे, योगेश ढोले, खुरम नजे यांच्या सर्वांशी संपर्क आपण साधायचे. एक सोय आहे. चायची व्यवस्था या ठिकाणी आहे. वडापाव, चायनीज सर्व प्रकारचं खाणं पिणं या ठिकाणी आहे. कोणाला कुठे जायची गरज नाही. टी स्टॉल आहे इथे.
हॅलो, विनंती असेल, आयोजकांकडून विनंती केली जाते, प्रेक्षकांसाठी माझी विनंती असेल मित्रांनो, आपलं घरचं मैदान आहे, तर बाहेरून कोणत्या प्रकारचं कमेंट ऑपोजिट ऑब्जेक्शन आलेलं आहे, तर बाहेरून आपण कोणत्या प्रकारचा आवाज करू नका, प्रोत्साहन द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण हे सर्व आपले घरचे खेळाडू आहेत, आपल्या कर्जत तालुक्याचे खेळाडू आहेत, त्यामुळे कोणी कमेंट पास करणार नाही आणि कोणत्या प्रकारचा आवाज प्रत्येक चेंडूवरती करणार नाही. आपण टाळ्या वाजवा, षटकार चौकारानंतर विकेट नंतर आपण एन्जॉय जरूर करा, पण मॅच विनबीट मध्ये चालू असताना कोणत्या प्रकारचा आवाज मैदानात देऊ नका. कृपया सर्व माझे मायबाप आहेत, माझे प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती असेल, आपण असं कोणतंही कृत्य या ठिकाणी करू नका जेणेकरून आयोजक कडक कारवाई करतील. या गोष्टीवरती आपण जरा लक्ष द्यायचे. हॅलो, हॅलो, हॅलो. एकोणसाठ धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू आपण पाहिला. दुसरा चेंडू सुद्धा खूप वेगवान चेंडूची हाताळणी या ठिकाणी पवन मात्र करत असताना झेल जरूर सुटला पहिल्या चेंडूवरती, कारण की प्रतीकने तो झेल सोडला. संदेश या फलंदाजाचा तो झेल होता. खरं तर संदेश एक नामवंत फलंदाज कर्जत तालुक्यातील, सातत्याने चांगली फलंदाजी तो करत आलाय, परंतु सरावाचा अभाव कदाचित असावा. उलटा चेंडू दिशा दिली आहे फक्त चेंडूला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये या ठिकाणी होत असताना तर मोठमोठे फटके मारण्यासाठीच करणची ओळख झाली आहे.
परंतु आपण पाहिलं तर संदेशने मात्र या ठिकाणी 2 डॉट चेंडू खेळल्यानंतर चौकार लगावलाय. नक्कीच या मंचावरती तुषार धुले तसेच विशाल भवारे उपस्थित होत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी 14.67च्या सरासरीने धावसंख्या जमवायची आहे ती धावसंख्या जमवत असताना 3 चेंडूमध्ये 4 धावा या ठिकाणी वर्णे संघाच्या आपणास पाहायला मिळते. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक चौकार आल्यानंतर लगेच दिशा बदलली गेली गोलंदाज पवनची आणि एक अतिरिक्त धाव मिळते ती वर्णे संघाला. एकूण धावफलक आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. प्रत्येक षटकामध्ये किमान 2 मोठ्या फटक्यांची नितांत गरज आणि तो फटका संदेश सारख्या फलंदाजाला जीवदान दिल्यानंतर अशा प्रकारचे फटके लागणार यात मात्र शंका नाही. डीजे आणि मोठा फटका संदेशच्या बॅट मधून जितका भरभक्कम शरीरयष्टी असणारा फलंदाज आहे आणि तितक्याच बॅटचा फ्लो सुद्धा सुरेख आहे. खूप चांगला दर्जेदार फटका मिडविकेट रिजन मध्ये षटकार आलाय. या षटकाराच्या मार्फत आपण धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 11 धावा चेंडू मैदानामध्ये लगेच पुरवायचे. पहिल्याच षटकामध्ये चेंडू नक्कीच या ठिकाणी हरवतोय की का इतका दूरवरचा षटकार संदेशच्या बॅट मधून वर्णे संघासाठी प्राप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपण वंजारपाडा B+ या संघाची फलंदाजी आपण पाहिली. सांघिक खेळ त्यांच्या मार्फत झाला कारण की जे 4 ते 5 प्रामुख्याने फलंदाज होते त्यांनी प्रत्येकी 10 ते 15 धावा जमवल्या. त्या कारणास्तव एक धावसंख्येचा उच्चांक आपणास पाहायला मिळाला. 4 षटकांमध्ये तब्बल 58 धावा त्यांनी जमवल्या. चेंडू मैदानामध्ये द्यायचे चेंडू द्यायचे. पंच तुमच्याकडे नवीन चेंडू असेल तर तो द्या बबलू भाई. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या हाणामारी करायला सुरुवात केली आहे कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेलगत असतात. बाकी उर्वरित क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलमध्ये असतात. त्यामध्ये क्षेत्ररक्षकांना भेदून चौकार षटकार नक्कीच अर्जित केले जातात. ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी दाखवत असताना संदेश हा फलंदाज एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेला आहे. 11 धावा धावफलकावरती ज्या ठिकाणी 14.67 ची सरासरी राखायची आहे त्या ठिकाणी मात्र 4 चेंडूमध्ये 11 धावा जमवल्यात. पुढील चेंडू दर्जेदार फटका क्षेत्ररक्षक आणि कोणत्याही प्रकारची चुकी होत नाहीये. अचूक झेल पकडला त्या ठिकाणी कपिलने. पहिला हादरा एक मोठा हादरा लागतोय तो संदेशच्या स्वरूपात वर्णे संघाला. कपिलसाठी या झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय करण धुले यांच्याकडून. तसेच विकेट हॅट्रिकसाठी विशाल भवारे आणि तुषार धुले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. खरं तर पहिल्या सत्रामध्ये जी फलंदाजी झाली त्याच्या प्रत्युत्तरात मोठे फटके मारावे लागतील. गणेश देशमुख मात्र मैदानामध्ये येत आहेत 1 डाऊनच्या स्वरूपात. या षटकातील अंतिम चेंडू जी धावसंख्येची सरासरी राखायची आहे
त्या सरासरीपासून थोडासा दूर मात्र वर्णी संघ या चेंडूवरती जर चौकार आला तर नक्कीच ती सरासरी राखण्यात त्यांना मात्र यश येईल. परंतु बघूयात अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पवन टू गणेश. मोठा फटका मिड विकेट रिजन मध्ये दणदणीत असा षटकार. पहिल्या षटकामध्ये हाणामारी करत असताना वर्णे संघाच्या फलंदाजांना आपण पाहिले ज्या ठिकाणी वैयक्तिक 10 धावांवरती बाद झाला संदेश आणि षटकाराच्या मदतीने 6 धावांवरती खेळतोय तो गणेश. खरं तर मागच्या सामन्यामध्ये आनंदने जी फलंदाजी केली होती त्या फलंदाजाची गरज आता मात्र वर्णे संघाला नक्कीच असेल. कारण की मागच्या सामन्यामध्ये एकाकी झुंज आनंदने दिली. चांगली धावसंख्या त्याने दामत संघाच्या विरोधात स्कोअरबोर्डवरती लावली होती. त्या कारणासो ते नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये आपणास पाहायला मिळत आहेत. एकीकडे वंजारपाडा संघ पहिल्या सत्रामध्ये जरूर त्यांनी 58 धावा 4 षटकांमध्ये जमवल्या, परंतु त्या 59 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात मी तर म्हणेल झाली आहे ती वर्णे संघाची. कारण की 14.66च्या सरासरीने धावसंख्या जमावायची असताना त्या ठिकाणी 17 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जमवल्यानंतर आता मात्र धावसंख्येची सरासरी थोडी उतरती पाहायला मिळते. कारण की 42 धावांची आता मात्र गरज आहे. एकूण आपण पाहिलं तर 18 चेंडू 42 धावांची गरज म्हणजे 14.00च्या सरासरीने या ठिकाणी वर्णे संघाला धावसंख्या जमवावी लागेल. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये किमान 2 मोठे फटके हे तुम्हाला मारावेच लागतील, अन्यथा तुमच्या धावसंख्येची जी सरासरी आहे ती वाढत जाईल. परंतु कशा प्रकारची फलंदाजी करणार कपिल आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने आनंदसाठी. शॉर्ट पिच चेंडूला थारा नाही, सरळ रेषेमध्ये आणि काय नक्कीच षटकार अचूक झेल पकडला होता, परंतु तो षटकार नक्कीच या ठिकाणी जातोय. कारण की झेल पकडल्यानंतर त्या क्षेत्ररक्षकाचा पाय हा सीमा रेषेबाहेर गेलाय. ही खेळाडू वृत्ती मित्रांनो या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. आणि परंतु वर्णे संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये ती 6 धावांनी. खूप सुरेख फटका आनंदचा खडे षटकार लगावलाय मी तर म्हणेल. चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला, झेल पकडला देखील, परंतु तो सीमा रेषेबाहेर पाय त्याचा गेला. लोअर फुल टॉस चेंडू फ्लिक केलाय, चेंडू येतोय मिड विकेट रिजन मध्ये. थोडस वेगवान क्षेत्ररक्षण, नक्कीच एकच धाव मिळतीये. खरं तर अशाच प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची गरज असेल वंजारपाडा संघासाठी. जरी तुम्ही जास्तीत जास्त धावा धावफलकावरती लावल्या असतील, परंतु वर्णे संघाची फलंदाजी सुद्धा तितकी सुंदर आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आता मात्र या पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्हाला पाहायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत कपिलने खर्च केल्यात. शॉर्ट पिच चेंडू नक्कीच पंच आमच्याकडे वळतायत. अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू. जरी मोठा फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गणेश या फलंदाजाने, परंतु बॅटचा आणि चेंडूचा स्पर्श झाला नाही. परंतु दिशाहीन चेंडू असल्या कारणास्तव एक अतिरिक्त धाव मिळते ती वर्णे संघाला. धावफलक आपण पाहतोय 25 या अंकावरती. पुन्हा एकदा बॅटची कडा, चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक अक्षय येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. कदाचित थोडस फ्लंबल जरी झालं असतं ना तर त्या ठिकाणी लगेच दुहेरी धाव ही मात्र घेण्यात आली असती, परंतु अचूक क्षेत्ररक्षण होतंय त्या कारणास्तव कोणत्याही प्रकारची दुसरी धाव मिळत नाहीये. एक मोठा फटका, सिंगल डबल अशा प्रकारचं गणित मैदानामध्ये वर्णे संघाकडून पाहायला मिळतंय. गणेश आणि आनंद चांगली फलंदाजी करत असताना कपिलचा पुढील चेंडू, चांगला फटका आणि तो फटका जातोय देऊन वंजारपाडा संघाला झटका. षटकार.
खूप चांगली फलंदाजी. आनंदचा आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच बहारदार अशी फलंदाजी त्याची झाली होती, परंतु या सामन्यामध्ये 59 धावांचा पाठलाग करत असताना सुद्धा तो न डगमगता आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक जरूर लागले, परंतु विकेट येणं फार महत्वाचं असेल. सुंदर फटका कव्हर रिजन मध्ये खेळून काढले. एक धाव घेतली गेली आहे, दुसरी धाव मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण वंजारपाडा संघ आतापर्यंत केलं जातंय. 32 धावा होत्या. या एकेरी धावसंख्येने धावसंख्या वाढले. नक्कीच 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलं आणि अंतिम चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. क्या बात आहे, लाजवाब फटका पुन्हा एकदा दिलाय गणेश देशमुखने वंजारपाडा संघाला झटका. षटकार. नायक नाही खलनायक हूं मैं. कारण की पहिल्या सत्रामध्ये नायकाची भूमिका वंजारपाडाच्या संघाने जी फलंदाजी होती ती नक्कीच पाहायला मिळाली, परंतु या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करत असताना 39 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 12 चेंडू 20 धावांची गरज. 12 चेंडू 20 धावा. आनंद आणि गणेश चांगली फलंदाजी मात्र वर्णाई संघासाठी करताना दिसून आले आहेत. आता मात्र कोणता असा गोलंदाज जो या सामन्याला नक्कीच यू टर्न देईल वंजारपाडा संघाच्या बाजूने हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. अभिला नक्कीच या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. 12 चेंडू 20 धावांची गरज. आपण विचार केला तर दिवसाच्या प्रतियोगितेमध्ये या ठिकाणी वर्णी संघाने एक पारितोषिक पटकावलं होतं. जी डेची स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी नक्कीच तृतीय पारितोषिक वर्णी संघाने नक्कीच पटकावलं होतं. त्या कारणास्तव थोडासा अनुभव या मैदानाचा नक्कीच असणार आणि तशीच बहारदार फलंदाजी गणेश आणि त्याच्या साथीला आनंद करत असताना आता मात्र अभि येतोय. अभिला चांगली कामगिरी करावी लागेल. 2 षटकांमध्ये काय घडलं बिघडलं याचा विचार न करता या ठिकाणी या षटकामध्ये आपल्या संघाला कमबॅक करून देणारी गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण की विकेट खूप महत्वाची असेल या सामन्यामध्ये. क्या बात आहे. सुरेख चेंडू पहिला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेऊन यष्टी रक्षक प्रतीकच्या हातामध्ये विसारतोय. मागच्या सामन्यामध्ये अभिने फलंदाजी गोलंदाजी म्हणजे एकंदरीत चांगलं प्रदर्शन त्याच्या मार्फत पाहायला मिळालं होतं आणि या सामन्यामध्ये सुद्धा फलंदाजी झाल्यानंतर तो गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. अशाच प्रकारच्या निर्धाव चेंडूची गरज असेल ती वंजारपाडा संघाला. पुन्हा एकदा उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आणि नक्कीच अभिने मात्र या चेंडूवरती विकेट प्राप्त करून वंजारपाडा संघासाठी कमबॅक करायला सुरुवात केली आहे जणू. आता मात्र 10 चेंडू 20 धावांची गरज आहे. 10 चेंडू 20 धावांची गरज आहे. आनंद सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय ते अभिला. खरं तर अजूनही मॅच कोणी जिंकला नाही कोणी हारला नाहीये. दोन्ही संघांच्या बाजूने तुल्य अशी सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. एखादा षटकार एखादा चौकार नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पारडं जड करेल ते वर्णे संघाचं. आणि विकेट तर आली आहे आणि सातत्य राखण्यामध्ये जर अभिला यश आलं तर नक्कीच या मॅच मध्ये वंजारपाडा संघ आगेकूच करेल. 10 चेंडू 20 धावांची गरज. आपण 12वा खेळाडू पाहतोय वर्णे संघाचा शिवम मात्र आम्हाला सांगतोय की आमच्या संघामध्ये 7 ते 8 किमान मोठे फटके मारणारे फलंदाज अजूनही आहेत, म्हणजे नक्कीच आम्हाला या धावा सहजरित्या जमवता येतील. हलक्या त्याने स्टेअर केलाय. चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करत असताना 1 धाव मिळत्या. सेन्सिबल क्रिकेट. विकेट गमावल्यानंतर नक्कीच नवीन आलेले फलंदाज प्रभाकर
ज्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे ते मात्र नक्कीच एक धाव काढत असताना आता मात्र समीकरण बदललं जात आहे. ज्या ठिकाणी 12 चेंडू 20 धावांची गरज होती त्या ठिकाणी आता मात्र 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 9 चेंडू 19 धावा. गणेश देशमुख मात्र स्ट्राईक एंडवरती, ज्यांनी चांगली फलंदाजी केली आहे तो मात्र नक्कीच स्ट्राईक एंडवरती असेल. लोअर फुलटॉस चेंडू खालून काढलाय. चेंडू येतोय गाव कॉर्नर रिझन मध्ये. कपिल नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र वंजारपाडा संघ त्यांना सुद्धा माहिती आहे की चेंडू षटकार गेला ना तर ते आपल्या हातामध्ये नाहीये, कारण की चेंडू खूप दूरवर असतो. परंतु जी आउटफील्ड मध्ये जी सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण आहे ना ते मात्र सुरेख होत आहेत. कुठल्या प्रकारचं फंबल नाहीये, एकेरी धावेचं दुहेरीमध्ये रूपांतर करून देत नाहीये. त्या कारणास्तव थोडासा धावसंख्येला रोख लावलाय. लोअर फुलटा चेंडू कव्हर रिजन खेळून काढलाय. पवनच्या डोक्यावरून चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली फेकी बघा. दुसरी धाव अजिबात घेऊन दिली जात नाहीये. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण वंजारपाडा संघ करतायत. अभिनय मात्र या षटकामध्ये कमबॅक करून दिलाय. ज्या ठिकाणी 12 चेंडू 20 धावांची गरज होती त्या ठिकाणी कमबॅक झालाय. आतापर्यंत त्याने फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि विजयासाठी 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. हा चेंडू खूप निर्णायक असेल, कारण की या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर वर्णे संघ या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. आणि हा चेंडूवरती विकेट किंवा निर्धाव चेंडू आला तर नक्कीच वंजारपाडा संघ अंतिम षटकामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. अंतिम चेंडू अभि याचा सामना करेल गणेश. सुरेख चेंडू पडल्यानंतर उचली घेतलीच नाहीये. अभिचं हे षटक मित्रांनो आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना महत्वाची 1 विकेट, आनंदची विकेट त्याने प्राप्त केली आहे. त्या कारणास्तव या षटकामध्ये पूर्णपणे आपण पाहतोय वंजारपाडा संघ कमबॅक करत असताना. आता मात्र एका षटकामध्ये 17 धावांची गरज आहे. प्रभाकर देशमुख, गणेश देशमुख या बंधूंची जोडी मात्र हा कारनामा करणार का? एका षटकामध्ये 17 धावा जमवायच्यात. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी डेसिंग, म्हणजे नक्कीच या सामन्यामध्ये 3 मोठ्या फटक्यांची गरज असेल ती वर्णे संघाला. खर तर अभिने जी गोलंदाजी केली आहे परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा तितकी सुरेख लाभली आहे. ज्या ठिकाणी कदाचित फलंदाजांनी दुहेरी धाव घेतल्या असत्या परंतु ते दुहेरी धाव न घेता सिंगल धावांवरती रोखण्यात त्यांना यश आलं. अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवर. अक्षयला 17 धावा डिपेंड करायच्या आहेत तृतीय फेरीमध्ये जाण्यासाठी. तर एकीकडे गणेश आणि प्रभाकरला या 17 धावा जमवायच्या आहेत तृतीय फेरीमध्ये जाण्यासाठी. आपण कालच्या रजनीमध्ये पाहिलं, कालच्या रजनीमध्ये दोन्ही दामतचे संघ होते. म्हणजे पहिल्यांदा, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी पहिल्यांदा असा कारनामा घडला की क्वार्टर फायनल मध्ये दोन्ही दामतचे संघ आले आणि एखादा संघ कंपल्सरी दामत क्वालिफाय होणार. हा कारनामा खुरमबाईसाठी हिस्टॉरिकल आहे, कारण की पहिल्यांदा तो क्वालिफाय झालाय 5 वर्षानंतर. पहिला चेंडू पॉइंट रिजन मध्ये, झेल सुटतोय, 1 धाव रोखू शकत नाहीये. अक्षय गोलंदाजी सुरेख करतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. गणेश ज्याच्यामध्ये क्षमता आहे हा सामना फिरवण्याची, तो मात्र स्ट्राईक एंडवरती येतोय. 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके, 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. अक्षयला चांगली गोलंदाजी करावी लागेल, तितकीच फलंदाजी चांगली करावी लागेल ती गणेशला. गणेशचा सुंदर फटका, चेंडू येतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय कुणाल त्या ठिकाणी आणि चुकीच्या एंडला कदाचित थ्रो गेला की काय, परंतु नाहीये. प्रभाकरने थांबवले स्वतःवरती जबाबदारी घेत असताना. समीकरण आता मात्र आपण पाहतो 4 चेंडू 15 धावांची गरज आहे. मित्रांनो सामना होता 12 चेंडू 20 धावांची गरज, कारण की 2 षटकांमध्ये 39 धावा जमवल्यानंतर असं वाटलं होतं की वर्णे संघाचं पारडं जड झालंय, परंतु 12 चेंडू 20 धावा असताना अभिचं ते षटक मित्रांनो नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय. सुंदर फटका कव्हर रिजन मध्ये. पवनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार.
अजूनही वर्णे संघ आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय, कारण की हा चौकार मात्र पुन्हा एकदा संघाला या ठिकाणी आशा पल्लवित करत असताना 3 चेंडू 11 धावांची गरज आहे. एक षटकार या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चित्र पलटून टाकेल. एक षटकार, 3 चेंडू 11 धावा. काय काय दर्जेदार फटका, लॉंग ऑन सीमारेषा पार आलाय, दणदणीत षटकार. इथे सामना गरम झालाय और प्यार भरी गाणी बज रही है. 2 चेंडू 5 धावा, 2 चेंडू 5 धावा. सामना होता एका षटकामध्ये 17 धावा आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये जमवल्यात 12 धावा आणि विजयासाठी 2 चेंडू 5 धावा. निर्धाव चेंडू टाकावं लागेल, विकेट प्राप्त करावी लागेल अक्षयला, कारण की सामन्याचं चित्र अगदी बदललं गेलंय. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. वाईट चेंडू दबाव, पूर्णपणे दबाव दिसतोय. कंपल्सरी 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. दोन चेंडू 4 धावांची गरज असताना सामना विजयी करून दिलाय. अनुभव मात्र या ठिकाणी कामी आलाय. प्रभाकर देशमुख हिरो ठरला या सामन्याचा आणि चौकार लगावतोय आणि 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय तो वर्णाई वर्णे संघ.